नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला राग देस्कार याची स्थायी कशी सादर करायची याच्याबद्दल सांगणार आहे. आपण एका व्हिडिओमध्ये आधीच देस्कार रागाबद्दल माहिती आरोह अवरोह पकड सपट दिली होती. तर थोडं आपण त्याचं रिवाइज करू आणि आपली बंदिश सुरू करू. बंदिश म्हणजे स्थायी. तर चला आपण सुरू करू. तर राग देस्कार आपण कशावरून हे केला होता की राग भूप आणि देस्कारचे जे स्वर आहेत सा रे ग प ध सा ध प ग रे सा ते एकच आहेत. पण राग भूप जो भूप आहे तो उत्तर प्रधान राग आहे, म्हणजे फक्त जो सकाळी घालायचो, आणि देस्कार राग उत्तरांग आहे. तर बघूया याची माहिती थोडी रिवाइज करू आणि बंदिश आपण सुरू करू. तर या रागामध्ये आपण केलं होतं की हा राग दिलावर थाटपासून उत्पन्न होतो. मध्यम आणि निषाद हे दोन्ही वर्जित आहेत. का? कारण हा आणि भूप राग एकच आहे, म्हणजे वेगळा आहे, फक्त उत्तरांग आणि प्रधान वेगळा आहे. पुन्हा या रागामध्ये र जो आहे तो नी सोबत थोडा कण प्रकारमध्ये वापरला जातो. कधी कधी या रागामध्ये कोमल नीचाही प्रयोग केला जातो, पण मींड म्हणून जो असतो एक पाठचा स्वर कंपन जे असतं त्याचा पाठचा स्वर नी म्हणून कोमल नी कधी प्रयोग केला जातो. आणि याच्या बंदिशमध्येही कोमल नीचा प्रयोग केला गेला आहे. तर चला ही बंदिश सुरू करूया. बंदिश सुरू करण्याच्या आधी मी बंदिशमध्ये मी तुम्हाला सांगेल की कशा प्रकारे गायचं आणि कसं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या व्हिडिओजमध्ये गायला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे मी गाणार आहे बंदिश ते बरोबर स्वरांबद्ध करून गाणार आहे. काही व्हिडिओमध्ये कधी कधी जे स्वर असतात ते थोडी बंदिश चांगली वाटण्यासाठी किंवा सिंपल करण्यासाठी त्याचे जे स्वर असतात ते सिंपल केले जातात. जसं मी एक उदाहरण देते. आता जो बंदिशची पहिली लाईन घेतली, ध पासून चिडिया चूचवानी, ही बंदिशची पहिली लाईन आहे. यात वेगळ्या वेगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला वेगळं वेगळं गायला मिळेल. आता जसं याला मी अजून कुठल्या पद्धतीने दोन पद्धतीने गाऊ शकते. पहिली पद्धत आहे चिडिया चूचवानी. इथे मी याला सिंपल घेतलंय. पहिल्या लाईन मध्ये मी आकार घेतला होता. दुसरी पद्धत आहे चिडिया चूचवानी. इथे वाणीला पण मी आकार घेतलाय. तर अशा या दोन प्रकारे म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारे बंदिश गाऊ शकते. तर तुम्हाला जी बंदिश आवडते ती प्रकारे गावा आणि आजची बंदिशसाठी आपण सुरुवात करू. तर पहिली लाईन आहे चिडिया चूचवानी चक्रवाक सोनवानी. चिडिया चूचवानी चिडिया चूचवानी चक्रवाक या लाईन मध्ये मी थांबते. इथे ही लाईन कशी आहे, कहता जसोदा रानी, ही लाईन आहे. तर इथे नी कोमल नीचा कंपन मींड म्हणून प्रयोग केला गेलाय. कसा, इथे म्हणून मी बोलली होती की कधी कधी जे स्वर वर्जित असतात किंवा रागात यूज केले नाही जातात तेही मींड किंवा कंपन म्हणून रागचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोगी येतात. तर चला ही बंदिश आपण स्थायी जी आहे ती पुन्हा एकदा गाऊ आणि पूर्ण करू. स्थायी चिडिया चूचवानी
बंदिशचे स्थायी. मी अजून एक गोष्ट सांगेल की ही जी बंदिश आहे ताल झपतालमध्ये आहे, झपताल. तर या बंदिश म्हणजे या तालाचे जे आहेत खंड वगैरे याची इन्फॉर्मेशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देईल, कारण हा जो ताल आहे त्याचे खंड वेगळ्या प्रकारे भागले जातात. तर आजच्यासाठी एवढंच. पहा ही बंदिश कशी वाटली तुम्हाला. धन्यवाद.